दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धत आलेख पद्धत आणि क्रेमरची पद्धत. दोन चलातील रेषीय समीकरण रूपांतर करण्याजोगी समीकरणे. एक सामायिक समीकरणाचे उपयोजन. जरा आठवूया. दोन चलातील रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्या दोन चलातील ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप आहे. येथे a b c या वास्तव संख्या असून a आणि b एकाच वेळी 0 नसतात हे आपल्याला माहीत आहे. बघा मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणे या समीकरणांमध्ये दोन चले असतात. त्यामध्ये दोन चले वापरली जातात. आणि चल कशाला म्हणतात तर चल a b c d e f g तर z पर्यंत हे जे अल्फाबेटिकल असतात त्याला आपण चल म्हणतो. आणि समीकरण कशाला म्हणतात तर ज्या बहुपदीला म्हणजे त्याला आपण दोन बाजू असतात, म्हणजे समीकरणाला दोन बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. आणि रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे आणि घन समीकरण. तर चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असणं याला रेषीय समीकरण म्हणतात. चल असलेल्या पदाची कोटी दोन असणं याला वर्ग समीकरण म्हणतात. आणि चल असलेल्या पदाची कोटी तीन असणं याला घन समीकरण म्हणतात. म्हणून ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. आणि दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. तर उदाहरणार्थामध्ये 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणाचे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. खालील सारणी पूर्ण करा. यामध्ये पहिलं हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, कारण यामध्ये दोन चले वापरली गेलेली आहे m आणि n. आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची म्हणजे 4m आणि 3n या दोन्ही पदाची कोटी ही एक आहे. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. नंबर 2 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 या समीकरणामध्ये दोन चले वापरली गेलेली आहे x आणि y. पण पहिल्या पदाची कोटी x चल असलेल्या पदाची कोटी ही 2 आहे आणि y चल असलेल्या पदाची कोटी 1 आहे. आपल्याला व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो. म्हणून ह्यामध्ये पहिल्या पदाची कोटी 2 आहे म्हणून ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही. नंबर 3 वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16 या उदाहरणामध्ये या समीकरणामध्ये x या चलाची x आणि y ही दोन चले वापरली गेलेली आहे. आणि पहिल्या चलाची कोटी ही 1 आहे आणि दुसऱ्या चलाची सुद्धा कोटी 1 आहे. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. नंबर 4 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. ह्यामध्ये आपण जर 0x अधिक 6y बरोबर 3 असं जर लिहिलं तर 0x म्हणजे x हे चल 0 होणार, म्हणजे एकच चल राहणार, म्हणजे y हे चल शिल्लक राहणार आणि यामध्ये दोन चले राहणार नाही. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0 यामध्ये 0y हे 0 होणार, म्हणून 0.3x बरोबर 36 होणार, म्हणून यामध्ये एकच चल राहणार, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण राहणार नाही. नंबर 6 4 भागिला x अधिक 5 भागिला y बरोबर 4 ह्यामध्ये 4 आपण वेगळे लिहिले, 1 भागिला x लिहिलं आणि अधिक 5 लिहिलं आणि 1 भागिला y जर लिहिलं तर बरोबर 4, म्हणजे 4 x चा घातांक वजा 1 आणि 5 y चा घातांक वजा 1 बरोबर 4. तर आपल्याला दोन चल आहे x आणि y, पण त्या चलाची कोटी
ही वजा एक आहे, पण आपल्याला कोटी 1 पाहिजे. त्यामुळे हे 6 नंबरचं उदाहरण हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही आणि 7 नंबरचं सुद्धा नाही. कारण ज्यावेळेला आपण चलं जरी 2 असली आणि दोन्ही चलाची कोटी जरी 1 असली, पण त्यामध्ये घातांकाचा नियम जर आपण लागू केला, म्हणजे 2 चलं गुणाकाराच्या क्रियेमध्ये आणि तर त्यांच्या घातांकाची बेरीज होणार. म्हणून ते त्या चलांची कोटी वाढणार. त्याच्यामुळं 7 नंबरचं उदाहरण हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आपण ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक समीकरणे कशी सोडवतात ते पाहू.